आवाज येत आहे मुलांनो? तर क्वेश्चन बघा, आज थोडंसं हे एडिट होत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना आवाज येत आहे? तर याचे जे क्वेश्चन्स आहेत, हा फर्स्ट क्वेश्चन जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, त्यामध्ये ऍक्च्युली एडिट होत नाहीये. दोन मिनिट, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय मुलांना? आवाज येतोय? दिसत आहे स्क्रीन? ओके. हा क्वेश्चन काय आहे ना की बघा काय दिलेला आहे क्वेश्चन. त्यांचं काय म्हणणं आहे, अ क्वांटिटी ऑफ हीट क्यू इज सप्लाय टू अ मोनोॲटोमिक आयडियल गॅस. एका आयडियल मोनोॲटोमिक गॅसला क्यू हीट सप्लाय केली, विच एक्सपांड इट कॉन्स्टंट प्रेशर. द फ्रॅक्शन ऑफ हीट कन्व्हर्टेड इनटू वर्क इज. बघा आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर ऍक्च्युअली डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू पाहिजे. तर एक काम करा, खाली लिहा पहिले तुम्ही, गिवन मध्ये लिहा, तुमच्याकडे पेन आणि पेपर असायला पाहिजे. लिहा डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इक्वल टू, एक फॉर्म्युला दिला होता मी तुम्हाला, कोणता, तर गॅमा मायनस 1 डिवायडेड बाय. तर या क्वेश्चनला बघा, तर आपण बोर्ड मध्ये सॉल्व्ह करू. बघा लक्ष द्या. तर त्यांनी काय दिलंय, तर जे दिलंय आपण ते गिवन मध्ये लिहून घेऊ. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, त्या क्वेश्चन मध्ये त्यांचं काय म्हणणं होतं की एक मोनोॲटोमिक गॅस आहे, या मोनोॲटोमिक गॅससाठी तर फ्रॅक्शन ऑफ, कुणाचं फ्रॅक्शन पाहिजे, वर्क डिवायडेड बाय क्यू, दॅट इज डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एक रिलेशन तुम्हाला माहित आहे, मोनोॲटोमिक गॅससाठी डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू, एक फॉर्म्युला लिहून दिला होता बाळांनो मी, कोणता आहे, गॅमा मायनस 1 डिवायडेड बाय काय होतं, गॅमा. व्हॅल्यूज पुट करा. मोनोॲटोमिक गॅस साठी गॅमा इज इक्वल टू किती होते, 5 डिवायडेड बाय 3. ही व्हॅल्यू जर इथं पुट जरी केली तर काय लिहाल, डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू, गॅमाची व्हॅल्यूज किती आहे, 5 डिवायडेड बाय 3 मायनस 1 डिवायडेड बाय 5 बाय 3. आता याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय घेऊ आपण, 1. बघा याला सिम्प्लिफाय कसं कराल, तर 3 1 चा 3 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर किती होईल, 5 मायनस 3 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3 म्हणता येईल. सो इथं लिहिता येईल तुम्हाला डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू, बघा तर 5 मायनस 3 किती होईल, दॅट इज 2 डिवायडेड बाय 3 टोटल डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3. रेसिप्रोकल घेऊ आपण, म्हणजे इथं राहील 2 बाय 3 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 3 3 कॅन्सल, मीन्स डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू किती दिसत आहे, तर 2 डिवायडेड बाय 5. इतकं लक्षात येत आहे.
तर 2:5 बघा, बऱ्याच जणांचं ऑप्शन बघा 2:5. ऋतुजा भुजाडेचं 2:5 आलेलं आहे, देवयानीचं ऑप्शन बी आलेलं आहे. आता 2:5 जरी म्हणाल तर 2:5 हे ऑप्शन बघा ए मध्ये दिलाय की बी मध्ये दिलाय. तर क्वेश्चन लक्षात आलाय तुमच्या? हा क्वेश्चन समजलाय तुम्हाला? काय म्हटलं त्यांनी की एक मोनो ऍटोमिक गॅस दिलेली आहे आणि या मोनो ऍटोमिक गॅससाठी त्यांनी काय दिलेलं आहे तर आपल्याला रेशो फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं. कुणाचा फ्रॅक्शन पाहिजे? वर्क टू द टोटल हीट सप्लाय, दॅट इज डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू म्हणू आपण. एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, मी लिहून दिला होता बघा एंडिंगला, दॅट इज डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू किती आहे? गॅमा -1 डिवायडेड बाय गॅमा. तर मोनो ऍटोमिक गॅससाठी गॅमा इज इक्वल टू किती होत आहे? 5 डिवायडेड बाय 3. ही व्हॅल्यू जर आपण इथं पुट जरी केली तर डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू बघा गॅमाच्या ऐवजी पुट केलं 5/3 -1 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3. याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय घेतलं आपण? 1. एलसीएम घेऊ. 3 1 चा 3 क्रॉस मल्टिप्लाय केला, दॅट इज 5 - 3 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 5/3. 5 - 3 किती होईल? दॅट इज 2. म्हणजे डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3. याचा आपण रेसिप्रोकल घेऊ. तर हा 2/3 आहे तसाच घेतला. हा 3 न्यूमरेटर मध्ये आणि 5 डिनॉमिनेटर मध्ये राहील. बघा 3 कॅन्सल, मीन्स डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू किती असेल? 2 डिवायडेड बाय 5. करताय बाळांनो? हा क्वेश्चन समजला तुम्हाला? पहिला काही अडचणी कमेंट करा. कुणाला काही अडचण आहे? या पहिल्या क्वेश्चन मध्ये ऑप्शन बी आलेलं आहे, यशचं ऑप्शन आलंय, रुचा झालं, माया थोरात, यश ना, प्रतीक्षा काळे, सृष्टी साठे, या सगळ्यांचं ऑप्शन करेक्ट आलेलं आहे, दॅट इज 2:5. सृष्टी साठे, देन यश, इतकं पृथ्वीराज शिंदे. तर या क्वेश्चन मध्ये कुणाला काही अडचणी आहे? परत रिपीट करायचा आहे क्वेश्चन? ठीक आहे, आपण सेकंड क्वेश्चन वरती येऊ. तर पहिला क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला आहे. आता आपण जाऊ सेकंड क्वेश्चन वरती. इथपर्यंत लक्षात आलाय बाळांनो? परत एक वेळा काय नाही की हा क्वेश्चन मी तुम्हाला इथं पण सॉल्व्ह करून देतोय. लक्ष द्या. आता बघा क्वेश्चन काय म्हणताय, अ क्वांटिटी ऑफ हीट क्यू इज सप्लाय टू मोनो ऍटोमिक आयडियल गॅस. गॅस कोणती दिली आहे आपल्याला? मोनो ऍटोमिक गॅस दिलेली आहे. विच एक्सपांड ऍट कॉन्स्टंट प्रेशर, प्रेशर कॉन्स्टंट आहे. द फ्रॅक्शन ऑफ कुणाचं? हीट कन्वर्टेड इनटू वर्क. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन पाहिजे की जे टोटल हीट आपण सप्लाय करतोय तर त्याचं वर्क मध्ये किती कन्वर्जन होते. आता वर्क मध्ये होणारं जे काही कन्वर्जन आहे त्याला आपण डेल डब्ल्यू कन्सिडर केलंय आणि हीट सप्लाय आपण किती घेतली? फक्त क्यू म्हणा किंवा डेल क्यू म्हणता येईल. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू पाहिजे. सो यासाठी बघा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहून दिला आहे? गॅमा -1 डिवायडेड बाय गॅमा. व्हॅल्यूज पुट करू आपण. गॅमा मोनो ऍटोमिक गॅस साठी गॅमा इज इक्वल टू किती होत आहे? 5 डिवायडेड बाय 3. ही व्हॅल्यू जर पुट जरी केली तर इथं लिहिता येईल डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3 -1 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3. याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय घेऊ आपण? 1. याचा एलसीएम काढा. 3 1 चा 3 क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर राहील 5 - 3 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 3. तर इथं लिहिता येईल मग आपल्याला बघा डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू, तर 5 - 3 किती होईल? तर 2 डिवायडेड बाय 3 आणि याला डिवाइड किती असेल? तर 5 डिवायडेड बाय 3 म्हणता येईल. याचा आता आपण रेसिप्रोकल घेऊ.
म्हणजे इथं लिहाल 2 डिवायडेड बाय 3 इंटू 3 डिवायडेड बाय 5. 3 3 कॅन्सल, म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज डेल डब्ल्यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 5. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे 2:5. दॅट इज काय घेऊ आपण, बी ऑप्शन म्हणता येईल. इतकं लक्षात आलं. यानंतर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊ. सेकंड क्वेश्चन लक्षात घ्या मुलांना. तर हा क्वेश्चन विचारला गेला बघा. तर 24 आणि 23 ला काय म्हणणं आहे बघा यांचं. तर क्वेश्चन नीट लक्षात घ्या. हा क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व्ह होईल. अन आयडियल डायॲटॉमिक गॅस इज हीटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर डायॲटॉमिक गॅस हीट होता है दैट इज कांस्टेंट प्रेशर. व्हाट इज द फ्रैक्शन ऑफ टोटल एनर्जी सप्लाइड विच इनक्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. तर बघा त्यांनी दिलेलं काय तुम्हाला, एक डायॲटॉमिक गॅस दिली आणि कोणतं फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, टोटल एनर्जी आणि सप्लाइड टू द काय म्हणता येईल इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी कन्सिडर करू आपण, डेल यू डिवायडेड बाय टोटल हीट सप्लाय किती घेतला आपण, दॅट इज डेल क्यू. तर बघा आता यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला होता, तुम्हाला आठवत असेल, डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहून दिलाय मी, 1 डिवायडेड बाय गॅमा. आठवत असेल. मग व्हॅल्यूज पुट करू आपण, इथं पण तेच घेतलं, दॅट इज 1 डिवायडेड बाय गॅमाची व्हॅल्यूज किती घेतली आपण, 5 डिवायडेड बाय 3. रेसिप्रोकल जरी घेतलं तर 3 कुठं जाईल, न्यूमरेटर मध्ये. तर बघा आता ही जे काही गॅस आहे, ही गॅस कोणती आहे, थोडस आपण लक्ष द्या. तर क्वेश्चन परत एक वेळा लक्ष द्या. क्वेश्चन विचारला गेला आहे सीईटी 2024 आणि 2023 ला. काय म्हणताय क्वेश्चन, तर बघा अन आयडियल डायॲटॉमिक गॅस, ही गॅस कोणती आहे, डायॲटॉमिक गॅस इज हीटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर व्हॉट इज द फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी अप्लाइड विच इनक्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. तर गॅसची इंटरनल एनर्जी आणि टू द आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टोटल एनर्जी सप्लाइड दॅट इज डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू पाहिजे. सो रुटीन फॉर्म्युला काय आपला, डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू किती होईल, 1 डिवायडेड बाय गॅमा. आता गॅमा जरी म्हणाल तर हा जो काही कॉन्स्टंट आहे, तर डायॲटॉमिक गॅस साठी याआधी मी तुम्हाला सांगितलंय, मोनोॲटॉमिक गॅस साठी किती होता, तर 5 डिवायडेड बाय 3. आणि डायॲटॉमिक गॅस जरी म्हणाल तर डायॲटॉमिक गॅस साठी हा जो कॉन्स्टंट आहे, तर हा कॉन्स्टंट आहे दॅट इज 7 डिवायडेड बाय 5. म्हणजे गॅमा इज इक्वल टू आहे 7 डिवायडेड बाय 5. ही व्हॅल्यूज इथं पुट जरी केली तर इथं लिहाल डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू आहे 1 डिवायडेड बाय 7 बाय 5. रेसिप्रोकल जरी घेतलं तर 5 न्यूमरेटर मध्ये जाईल. म्हणजे डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू काय असायला पाहिजे, 5 डिवायडेड बाय 7. करता इथपर्यंत. तर बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन बी आलाय, प्रतीक्षा काळेचा ऑप्शन बी आलेला आहे, रुचाचा ऑप्शन बी आलेला आहे, सर्वेश बी आलेला आहे, देन ऋतुजा भुजाडेचा ऑप्शन बी आलेला आहे, सार्थकचं बी आलेला आहे, अंकिता मोरेचा ऑप्शन सुद्धा बी आलेला आहे. कळताय तुम्हाला. परत एक वेळा आपण क्वेश्चन तर रिपीट करू. त्यांनी म्हटलेलं आहे की एक डायॲटॉमिक गॅस आहे, या डायॲटॉमिक गॅस साठी आपल्याला फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. कुणाचं फ्रॅक्शन पाहिजे, टोटल एनर्जी सप्लाइड विच इनक्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी डिवायडेड बाय काय पाहिजे, टोटल हीट सप्लाय पाहिजे, दॅट इज डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू. म्हटलं फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलाय, दॅट इज डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू काय, ते 1 डिवायडेड बाय गॅमा. आता मोनोॲटॉमिक गॅस साठी बघा गॅमा इज इक्वल टू 5/3 आहे, डायॲटॉमिक गॅस साठी किती आहे, 7/5. सो ही व्हॅल्यू जर इथं पुट जरी केली तर डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 7/5. रेसिप्रोकल जरी घेतलं तर 5 न्यूमरेटर मध्ये जाईल. मीन्स डेल यू डिवायडेड बाय डेल क्यू इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 7 म्हणता येईल. इतकं लक्षात आलं. काही अडचण इथपर्यंत, इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे, कमेंट करा. ओके, मायाचा ऑप्शन बी आलेला आहे, आकांक्षाचं पण बीच आलेला आहे. देन रुचाला काही अडचण नाही, पृथ्वीराजला काही अडचण नाही आहे, अमृताला अडचण नाही, समजलेला आहे.
मॅक्झिमम जणाला हे दोन्ही क्वेश्चन समजले. बघा आता पुढच्या क्वेश्चन वरती जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय म्हणताय बघा, थोडंसं समजून घ्या. अन आयडियल गॅस ऑफ मास एम, एक गॅस दिलेली आहे ज्या गॅसचं मास किती आहे एम, इज इन द स्टेट ए, गोज टू अनादर स्टेट बी, म्हणजे ए पासून हे बी पर्यंत पोहोचत आहे. इथं स्टेट ए आहे, इकडं आहे स्टेट बी. हे पास होण्यासाठी बघा वाया 3 डिफरंट प्रोसेस, 3 प्रोसेस आहे, पहिली, दुसरी आणि तिसरी. तर इफ Q1, Q2 and Q3 denote the heat absorbed by the process. Q1, Q2 आणि Q3 जर या तर तीनही प्रोसेस मध्ये ऍब्सॉर्ब केलेली हीट जरी असेल तर त्यांनी विचारलं काय, तर ऍब्सॉर्ब द गॅस and denote the heat absorbed by the gas along the path then 1, 2 and 3 respectively. Then तर यापैकी कोणतं रिलेशन करेक्ट आहे, म्हणजे पहिल्यानं बघा इथं तुम्हाला दिलेलं काय की Q1, Q2 आणि Q3 कन्सिडर करा की हे जे काही प्रोसेस दिसत आहे तुम्हाला या प्रोसेस मध्ये बघा तर ए पासून बी पर्यंत, ए बी द इनिशियल स्टेट आहे आणि बी द काय म्हणता येईल फायनल स्टेट आहे. याला ए पासून बी पर्यंत पोहोचण्यासाठी 3 प्रोसेस आहे. ही पहिली प्रोसेस आहे, ही दुसरी प्रोसेस आहे आणि ही आहे तिसरी प्रोसेस. 3 प्रोसेस मध्ये ऍब्सॉर्ब केलेली हीट काय दिसत आहे बघा, पहिल्या प्रोसेससाठी हीट आहे दॅट इज Q1, दुसऱ्यासाठी दिसत आहे Q2 आणि तिसऱ्यासाठी किती दिसत आहे Q3. तर त्यांनी म्हटलेलं आहे की या तिघांमध्ये रिलेशन काय राहील. आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना तुम्ही नीट ऑब्झर्व जरी कराल तर यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचा एरिया पाथचा जास्त असेल तर तो जास्त हीट कन्झ्युम करतो किंवा त्यांनी ऍब्सॉर्ब केलेली हीट जास्त असते. बघा ज्या प्रोसेसचा एरिया जास्त राहील त्याचं काय राहील डेफिनेटली तर हीट तो जास्त ऍब्सॉर्ब करेल. नॅचरलची गोष्ट आहे की 1, 2 and 3 या तिघांमध्ये तुम्ही विचार जरी कराल तर सर्वात जास्त एरिया कुणाचा आहे किंवा पाथ कुणाची मोठी आहे दॅट इज थर्डची, म्हणजे तिसऱ्यानं ऍब्सॉर्ब केलेली हीट जास्त आहे. त्यानंतर कुणाची पाथ दिसत आहे पहिल्याची आणि नंतर काय दिसत आहे सेकंड. सर यासाठी आहे ना तुम्हाला म्हणता येईल की सर्वात जास्त जे काही हीट कोण ऍब्सॉर्ब करेल दॅट इज थर्ड वन. तर रिलेशन लक्षात घ्या. बघा क्वेश्चन समजून घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 ला. परत एक वेळा आपण रिपीट करू. क्वेश्चन काय म्हणताय बघा, अन आयडियल गॅस ऑफ मास एम इज इन द स्टेट ऑफ ए गोज टू अनादर स्टेट बी, म्हणजे ए पासून हा बी पर्यंत पोहोचतोय वाया 3 डिफरंट प्रोसेस. पहिली प्रोसेस आहे 1, 2 and 3 दॅट इज Q1, Q2 and Q3 बी द हीट डिनोट किंवा हीट ऍब्सॉर्ब बाय द, आणि या 3 पाथ मध्ये ऍब्सॉर्ब झालेली हीट आहे दॅट इज Q1, Q2 and Q3. तर त्यांनी म्हटलं काय बघा, तर यापैकी रिलेशन कोणतं करेक्ट राहील, तर डेफिनेटली काय आहे ना की इथं तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर ज्याचा एरिया जास्त असेल तर तो जास्त हीट ऍब्सॉर्ब करतोय. त्यानुसार जरी म्हणाल तर Q3 मॅक्झिमम हीट ऍब्सॉर्ब करेल आणि यासाठी करेक्ट रिलेशन कोणतं असायला पाहिजे दॅट इज तर Q1 इज लेस दॅन Q2 अँड इज लेस दॅन काय म्हणता येईल Q3 म्हणू आपण. तर बघा इथं प्रतीक काळे याचा ऑप्शन ए आलेला आहे ना. तर बघा क्वेश्चन समजून घ्या परत का एकदा है ना. अंकिता यांचं पण ऑप्शन ए आलेलं आहे, रुचाचं ऑप्शन ए आलेलं आहे, सिद्धीचं ऑप्शन ए आलेलं आहे. करेक्ट आहे तुमचं. तर क्वेश्चन लक्षात येत आहे. बघा या प्रोसेसमध्ये एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट पर्यंत ही प्रोसेस किंवा स्टेट बदलत असताना 3 प्रकारच्या प्रोसेस फॉलो करताय. तर एरिया अंडर द कर्व म्हणू आपण. तर ज्यांनी ट्रेस केले किंवा ज्याचा एरिया जास्त असेल ज्या प्रोसेसचा तर ती जास्त हीट ऍब्सॉर्ब करत असते. त्यानुसार सर्वात जास्त हीट कोण ऍब्सॉर्ब करेल दॅट इज Q3. तर यासाठी रिलेशन कोणतं राहील Q1 इज लेस दॅन Q2 इज लेस दॅन काय म्हणता येईल Q3 म्हणू आपण. ठीक आहे. सिद्धी झालं, अमृता झालं, माया झालं, देन वैष्णवी आहे ऑप्शन ए. बरोबर आहे मॅडम तुमचं सगळ्यांचं ऑप्शन ए आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 4. हा तुमच्या लक्षात येईल. बघा अ सायकल टायर बस्ट सडनली धिस रिप्रेझेंट अँड, बघा सायकलचा जो काही टायर आहे हा सडनली जर ब्लास्ट होत जरी असेल तर ही जे काही प्रोसेस आहे ही कोणती प्रोसेस आहे. नंबर 1 आयसोथर्मल प्रोसेस, दुसरा आहे आयसोबारिक प्रोसेस, तिसरा आहे आयसोकोरिक प्रोसेस अँड नंबर 4 दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. बघा बरोबर आहे. रुचाचा ऑप्शन आलेला आहे डी. बघा
क्वेश्चन लक्षात घ्या की सायकलचा जो टायर आहे हा टायर सडनली ब्लास्ट होतोय. याचा अर्थ काय माहित आहे का की ऍक्च्युअली हीट ट्रान्सफर होण्यासाठी म्हणजे इंटरनल पार्ट पासून तर म्हणजे सिस्टीम पासून सराउंडिंग कडे कोणताच हीट जी आहे तर ती ट्रान्सफर होत नाही आणि त्याचाच कंबाईन इफेक्ट म्हणजेच तो टायर ब्लास्ट होतो. कारण एक्सपान्शन मध्ये हीट जर ट्रान्सफर जर नाही जरी झाली तर डेफिनेटली त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होत आहे आणि इंटरनल एनर्जी इन्क्रीज होत आहे त्यामुळे तो ब्लास्ट होत आहे. तुमच्या लक्षात येत आहे का? आणि म्हणून काय ना की ही जी प्रोसेस आहे बघा आता आतल्या बाजूनं एनर्जी बाहेर जात नाही ना बाहेरची एनर्जी आत येत आहे याचा अर्थ ही प्रोसेस कोणती आली? ॲडियाबॅटिक प्रोसेस. कारण ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे अशी काही प्रोसेस की ज्यामध्ये हीट एक्सचेंज होणार नाही बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग म्हणून आपण नाही का. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असायला पाहिजे? डी. कळताय तुम्हाला? बघा वैष्णवीचं ऑप्शन डी आलेला आहे, अमृताचं डी आलेलं आहे, देन श्रद्धाचं म्हणणं आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस, सर्वेचं म्हणणं आहे ऑप्शन डी, अमृताचं आहे ऑप्शन डी. बाकीच्या मुलांनो तुम्हाला कळलंय? बघा सायकलचा टायर जो काही ब्लास्ट होतोय तर या पाठीमागचं रिझन कोणतं आहे तर आतल्या बाजूची एनर्जी ही बाहेर एक्सचेंज होत नाही आणि त्यामुळेच काय ना की त्याचं तर तो टायर ब्लास्ट होत आहे. तर ही जे काही प्रोसेस आहे मग ही कोणती प्रोसेस आहे? दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणता येईल. सृष्टीचं पण ऑप्शन आलेलं आहे डी, अंकिताचं ऑप्शन डी आलेलं आहे, सिद्धीचं पण काय ना ऑप्शन डी झालेलं आहे. कळताय तुम्हाला? पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5 काय म्हणणं आहे? हा विचारला गेला आहे सीईटी 2024 आणि 2022 ला. इन विच थर्मोडायनामिक प्रोसेस, नीट लक्ष द्या. तर काय म्हणणं आहे? इन विच थर्मोडायनामिक प्रोसेस द चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज डेल यू, heat supply Q and work done in the expansion W are all non-zero. यापैकी कोणत्या प्रोसेस मध्ये तर हीट सप्लाय म्हणजे इंटरनल एनर्जी देन टोटल हीट सप्लाय आणि वर्क डन तर हे झिरो राहत नाही. बघा 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. एक आहे दॅट इज आयसोथर्मल प्रोसेस, दुसरा कोणता आहे आयसोबारिक प्रोसेस, तिसरा कोणता आहे आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस जरी म्हणाल तर ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये हीट सप्लाय होत नाही म्हणजे Q इज इक्वल टू काय राहील? 0. आयसोथर्मल प्रोसेस जरी म्हणाल तर आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर काय राहत आहे? 0. आयसोकोरिक प्रोसेस जर विचारात जरी घेतली तर आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्यामुळं वर्क काय राहील? 0. लिहून दिलं तुम्ही. दॅट इज W इज इक्वल टू P इंटू आपण लिहिलाय V2 मायनस V1. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे V2 इज इक्वल टू V1 आहे, V2 इज इक्वल टू V1 म्हणजे दोन्ही काय राहील? 0. सो नॅचरल ही गोष्ट आहे की आयसोकोरिक मध्ये वर्क पण कॉन्स्टंट आहे. फक्त एक प्रोसेस आहे, कोणती आहे? आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे अशी काही प्रोसेस की ज्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहील बरोबर. आणि प्रेशर कॉन्स्टंट जरी असेल म्हणजे इथं ना तर इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट म्हणजे 0 होत आहे, नाही तर Q 0 होत आहे आणि नाही तर वर्क 0 होत आहे. इतकं लक्षात येत आहे? यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असायला पाहिजे? दॅट इज बी. बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन आलेला आहे. अंकिता मोरेचं ऑप्शन आलं आहे बी, तन्मय पटाडेचं ऑप्शन बी आलेलं आहे, सिद्धीचं बी आलेलं आहे, सर्वेशचं बी, सृष्टीचं बी आलेलं आहे, देन श्रद्धा ना त्यांचं ऑप्शन ए आलेलं आहे. श्रद्धा एकदा चेक करा. तर प्रतीक्षा काळेचं पण बी आलेलं आहे, ऋतुजा बुजाडे. श्रद्धाचं ऑप्शन बघा, श्रद्धा तुम्ही चेक करा, तुमचा ऑप्शन आला आयसोथर्मल. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे अशी काही प्रोसेस की ज्यामध्ये तर टेम्परेचर थ्रू आउट द सिस्टीम काय राहील? कॉन्स्टंट राहील आणि टेम्परेचर कॉन्स्टंट जरी असेल म्हणजे डेफिनेटली काय येते की इंटरनल एनर्जीवरती इफेक्ट करेल. तो आयसोथर्मल मध्ये तर या तीन पैकी एक टर्म्स तुमची 0 राहीलच. सो फक्त एकच प्रोसेस आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला लिहून दिलं होतं की थेरी ज्यावेळेस आपण शिकत असताना मी प्रत्येक प्रोसेससाठी बघा इक्वेशन लिहित आलोय. तर त्यानुसार जर म्हणाल तर आयसोबारिक प्रोसेस ही एकमेव अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहत आहे आणि प्रेशर कॉन्स्टंट राहिल्यामुळं बघा व्हॉल्यूम चेंज होत आहे म्हणजे वर्क राहीलच, ते 0 होऊ शकणार नाही. दुसरं म्हणजे इंटरनल एनर्जी पण चेंज होत आहे कारण प्रेशर कॉन्स्टंट राहत आहे तर एक्सचेंजिंग पॉसिबल आहे. आणि तिसरं म्हणजे काय होत आहे की वर्क सुद्धा होईल कारण इंटरनल एनर्जी बदलत आहे, सोबत आहे ना हीट पण सप्लाय केली जात आहे. म्हणजे डेफिनेटली काय आहे ना की डेल यू इज इक्वल टू Q मायनस W, यानुसार W सुद्धा काही नाही काही राहील. सो यासाठी करेक्ट ऑप्शन फक्त एकच आहे, कोणतं? दॅट इज ऑप्शन बी म्हणू आपण. कळताय? तर इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? ज्यांचं ऑप्शन ए आलं होतं तुमचं करेक्ट झालंय मॅडम? ओके, तर ठीक आहे. मग आपण इथं आज थांबून घेऊ. वाचलेले जे काही क्वेश्चन्स आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू.
आजच्या सेशनमध्ये कुणाला काही अडचणी जरी असेल तर कमेंट करा. काही अडचणी आहे? सार्थकला काही अडचण नाही, अमृताला काही अडचण नाही, राधिकाला काही अडचण नाही, रुचाला काही अडचण नाही, प्रीतीला काही अडचण नाही आहे, सार्थकला काही अडचण नाही आहे, सिद्धीला काही अडचण नाही, सर्वेशला काही अडचण नाही आहे, वैष्णवी आहेर काही अडचण नाही, सृष्टी साठेला काही अडचण नाही, सगळं समजलं आहे. गायत्री पैठणकरला समजलं आहे, राधिका जाधवला काही अडचण नाही, संस्कृती सोनवणेला काही अडचण नाही, प्रतीक्षा काळेला काही अडचण नाही, तन्मय पठाडे पूर्ण समजला आहे, श्रद्धाला पण समजलेला आहे, प्रतीक्षा काळे ऑल क्लिअर. ठीक आहे, कुणालाच काही अडचण नाही. तर आज मग आपण इथंच थांबून घेऊ. थँक्यू.